Welcome to all in my YouTube channel. Now you to learn about direct proportion. It is a 7th number mathematic part, lesson number 9. It is a part 2 in that first chapter. That is a direct proportion and the inverse proportion. What is the meaning of direct proportion? Let's learn about with the help of examples. आपण examples बघून त्याविषयी माहिती घेऊया. Suppose first example is given, that is if 8 notebook cost is rupees 160, what is the cost of 12 such notebooks? 8 नोटबुक्सची किंमत 160 तुम्हाला दिलेली आहे, तर आपल्याला अशा 12 नोटबुक्सची किंमत काढायची आहे. मग हे एक्झाम्पल कोणत्या प्रपोर्शनमध्ये येते? तर 8 नोटबुकची प्राइस आहे 160. जर नोटबुकची संख्या वाढली, नोटबुक आपण घेणार आहोत 12, म्हणजे नोटबुकची संख्या वाढली तर निश्चितच आपल्याला त्याची कॉस्ट पण जास्त द्यावी लागेल. म्हणजे जर नोटबुकचे नंबर्स वाढले तर त्याची कॉस्ट पण वाढते. इट मीन्स दॅट वन थिंग इन्क्रीजेस अनदर थिंग ऑल्सो इन्क्रीजेस. एखादी गोष्ट जर वाढत असेल तर त्या संबंधित दुसरी गोष्ट देखील वाढते. असं जर एक्झाम्पल असेल तर आपल्याला सांगता येऊ शकेल हे एक्झाम्पल डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे. मग आपल्याला पहिलं सेंटेन्स लिहावं लागेल, दॅट इज इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे, कारण की 12 नोटबुकची आपल्याला प्राईस शोधायची आणि निश्चितच 12 नोटबुकची प्राईस ही 160पेक्षा जास्तच येणार आहे. दॅट्स वाय नंबर ऑफ नोटबुक्स आर इन्क्रीजेस, दॅट्स वाय द कॉस्ट ऑल्सो इन्क्रीजेस. देन व्हॉट यू राईट डाऊन हिअर? फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन दॅट इज नंबर ऑफ नोटबुक्स. पहिला तुम्हाला नंबर ऑफ नोटबुक्स दिला 8 आणि तुम्हाला दुसऱ्यांदा 12 नोटबुकची प्राईस शोधायची आहे. आय एम रायटिंग अ नंबर ऑफ नोटबुक्स 8. नाव द नेक्स्ट इज कॉस्ट ऑफ नोटबुक. बघा 8 नोटबुकच्या खालती आपण कॉस्ट ऑफ नोटबुक्स लिहिलेलं आहे. 8 नोटबुक्सची प्राईस आहे 160 म्हणून त्याच्या खालती 160 लिहिलं. अँड नंबर ऑफ नोटबुक 12, आपल्याला 12 नोटबुकची प्राईस शोधायची आहे म्हणून त्याच्या खालती आपण कॉस्ट ऑफ नोटबुक एक्स लिहिलं. एक्स म्हणलं माहीत नाही आपल्याला, 12 आपल्या नोटबुकची प्राईस आपल्याला शोधायची आहे. दॅट्स वाय वी आर राईट ऑन हिअर. You have to suppose to conclude that it should be x. आपल्याला x असं मानावं लागेल म्हणून तिकडे आपण x लिहिलेलं आहे. इफ यू नो अबाउट इन डायरेक्ट प्रपोर्शन द रेशियो विल बी अ कॉन्स्टंट. आपल्याला एक वाक्य या ठिकाणी घ्यावं लागेल की इन डायरेक्ट प्रपोर्शन रेशियो बिकम कॉन्स्टंट. रेशियो म्हणजे दोघांचाही भागाकार जो आहे, दोघांचं गुणोत्तर जे आहे ते स्थिर असतं. त्यामुळे आपल्याला हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल असताना सांगता येऊ शकेल. असे विविध एक्झाम्पल्स आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी देखील उपयुक्त ठरतात. मग हे रेशिओ कॉन्स्टंट असेल, याचा रेशिओ म्हणजे भागाकार. आपल्याला काय करावं लागेल तर 8/60. बघा 8/160 इज इक्वल टू 12/x. जे वरती लिहिलेलं आहे तेच आपण या ठिकाणी खालच्या पण पद्धतीने लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला या दोघांचा रेशिओ हा कॉन्स्टंट शोधायचा असतो आणि त्या कॉन्स्टंट असल्या कारणाने वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला कॉन्स्टंट असेल तर आपल्याला एक्सची किंमत इझिली शोधता येऊ शकेल. नंतर आपल्याला पुढची स्टेपला एक्सचे उत्तर शोधायचं आहे. एक्सचं उत्तर शोधण्यासाठी वी हॅव टू मल्टिप्लाइंग क्रॉस मल्टिप्लायमध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल 8ने एक्सला गुणायचं आणि 12ने 160ला गुणायचं, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन ज्याला म्हणतो आपण, तिरकस गुणाकार. What is the next step? Next step is here 8 multiplied by x is equal to 12 multiplied by 160. आता आपल्याला एक्सची किंमत शोधण्यासाठी जो 8 मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेला आहे, जो डाव्या बाजूला आहे, वेन कमिंग ऑन राईट साईड, ज्यावेळेस तो डावीकडून उजवीकडे येतो त्यावेळेस तो डिनॉमिनेटर म्हणजे भागाकारामध्ये जाईल. आणि हे आपण समानतेचे गुणधर्म, इक्वॅलिटीचे गुणधर्मामध्ये शिकलेलो आहोत. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? आय एम रायटिंग हिअर 12 मल्टिप्लाय बाय 160 एक्स इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 160/8. म्हणजे 12 गुणिले 160ला आपण 8ने भागायचं आणि 8 तिकडे गुणाकारामध्ये आहेत, इकडे येताना भागाकार होईल आणि एक्स आहे तसाच राहील. जर आपण 12 आणि 160चं मल्टिप्लिकेशन केलं, 12 मल्टिप्लाय बाय 160, आन्सर इज हिअर 1920. 1920/8 आणि आपण 8ने मग या 1920ला डिव्हिजन केलं. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर एक्स इज इक्वल टू 240. म्हणजे एक्सचं आन्सर आलं 240. बघा पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल किंवा 8ने 160ला डिव्हिजन केलं तरी चालेल, तेही सोपं पडतं. परंतु मल्टिप्लाइंग अँड आफ्टर दॅट यू हॅव टू टेक द डिव्हिजन. मल्टिप्लाय केल्यानंतर मी डिव्हिजन केलं. आन्सर इज हिअर 240. म्हणजेच बघा 12 नोटबुकची कॉस्ट जी आहे ती किती असणार आहे तर 240 असणार आहे. दॅट्स वाय आय एम रायटिंग लास्ट सेंटेन्स, दॅट इज कॉस्ट ऑफ 12 नोटबुक्स इज इक्वल टू
240 rupees. It's your final answer, and in that way we have to find out the answers with the help of that given steps. And these all steps are simple steps. These all the steps are कॉमन स्टेप्स. हे सर्व कॉमन तुम्हाला स्टेप्स सांगता येऊ शकेल. बघूया आपण आता एक्झाम्पल नंबर 2. व्हॉट इज एक्झाम्पल? इफ 12 kg potatoes cost is 121, what is the cost of 19 kg such potatoes? 11 किलो पोटॅटोचीच किंमत 121 रुपये आहे. तर आपल्याला 19 kg पोटॅटोची किंमत काढायची आहे. 11 किलोची 121, 19 किलोची निश्चितच 121 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे पोटॅटोचं वेट वाढलं, त्याची कॉस्ट पण वाढणार. म्हणजे एखादी गोष्ट वाढली दुसरी गोष्ट सहज वाढते. दॅट्स वाय आय एम रायटिंग फर्स्ट आन्सर हिअर, दॅट इट इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रपोर्शन. हे एक्झाम्पल डायरेक्ट प्रपोर्शनचं आहे. हे ओळखलं आपण, हे ओळखावं लागतं आपल्याला. मग कोणत्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत? तर आपल्याला वेट दिला आहे. आय एम रायटिंग हिअर वेट ऑफ पोटॅटोज. किती वेट दिला आहे? 11 kg. अँड तुम्हाला किती केजीचं शोधायचं? 19. म्हणून बाजूला पण लिहिलं आहे वेट ऑफ पोटॅटोज इज इक्वल टू 11, वेट ऑफ पोटॅटोज इज इक्वल टू 19. हे आपण लिहिलं. अजून आपल्याला काय दिलेलं आहे? तर इट इज कॉल्ड द कॉस्ट ऑफ पोटॅटो. आपल्याला दिलं आहे पोटॅटोची किंमत. मग 11 kg पोटॅटोची किंमत आहे 121, अँड 19 kg पोटॅटोची किंमत आपल्याला शोधायची आहे. दॅट्स वाय वी हॅव टू राईट डाऊन हिअर एक्स. तिकडे आपण काय लिहिली? ₹X असं तुम्हाला मानलेलं आहे. यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. ही तुम्हाला मांडणीशी व्यवस्थित करावी लागेल. आता मग असेच आपण शिकलो डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशिओ कॉन्स्टंट असतो. रेशिओमध्ये दोघांचा भागाकार. मग आपण इकडे वाक्य लिहायचं, इन डायरेक्ट प्रपोर्शन रेशिओ बिकम कॉन्स्टंट. रेशिओ हा दोघांचा कॉमन असतो. रेशिओमध्ये दोघांचा भागाकार सारखा असतो. म्हणून व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज हिअर 11/121, म्हणजे 11 ने 121ला भागायचं इज इक्वल टू 19/x. वरचा पण जे आन्सर लिहिलेला आहे वेट ऑफ पोटॅटो अँड कॉस्ट ऑफ पोटॅटो, त्याच्यावर तुम्हाला हे इझिली मांडता येऊ शकेल. 11/121 इज इक्वल टू 19/x. अशी मांडणी केल्यानंतर यू हॅव टू मल्टिप्लाइंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 11 ने x ला गुणायचं आणि 19ला 121 ने गुणायचं. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज हिअर 19 मल्टिप्लाय बाय 121 आणि 11 मल्टिप्लाय बाय x. अशी मांडणी केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल इट इज कॉल्ड अ क्रॉस मल्टिप्लिकेशन. गुणाकार जो केला आपण तो केलेला गुणाकार हा तिरकस गुणाकार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. म्हणून 11 ने x ला गुणायचं अँड 19 ने 121 गुणायचं. नाव यू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू शोधायची आहे. म्हणून 11 जो मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेला आहे तो या बाजूला येताना डिव्हिजनमध्ये होईल. दॅट्स व्हॉट इज नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज एक्स इज इक्वल टू 19 मल्टिप्लाय बाय 121 अपॉन, आपल्याला 11 हे अपॉनमध्ये लिहावे लागेल. 19 गुणिले 121 अपॉन 11 असं आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. मग वरती जे 19 मल्टिप्लाय 121 जे लिहिलेलं आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केलं त्याचा आन्सर येणार आहे 2299 अपॉन 11. म्हणजे दोघांना मल्टिप्लाय केलं आणि खालती 11 आहे तसंच लिहितं आणि शेवटी आपल्या 11 ने या 2299ला डिव्हिजन करावं लागेल, भाग द्यावा लागेल. मग एक्सने जर या 11 ने जर या 2299ला डिव्हिजन केलं तर व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर एक्स इज इक्वल टू 209, म्हणजे 209 असं उत्तर येईल. आणि एक्सचं उत्तर शोधलं म्हणजे आपल्याला असं उत्तर सापडेल की एक्स म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे? ती कॉस्ट ऑफ पोटॅटो. किती केजी कॉस्ट ऑफ पोटॅटोची आहे? 19 kg आहे. म्हणून व्हॉट इज द लास्ट आन्सर? लास्ट आन्सर इज हिअर दॅट इज कॉस्ट ऑफ 9 kg पोटॅटोज इज इक्वल टू ₹202. इट्स युअर फायनल आन्सर. अशा या स्टेप्सनुसार आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतील, एक्झाम्पल सोडवता येतील. आणि याच कॉमन स्टेप्स आपल्याला वापरून 8वीला देखील अशी उदाहरणं दिलेली आहेत. ते उदाहरणं याच पद्धतीने विविध स्पर्धा परीक्षेमध्ये देखील असे विविध उदाहरणं येतात. तर आपल्याला कॉमन स्टेप्स वापरून या स्टेपचा वापर करून यू हॅव टू फाइंड आउट द आन्सर. अँड डायरेक्ट प्रपोर्शन, वन थिंग रिमेंबर की एखादी गोष्ट वाढली दुसरी गोष्ट देखील वाढते, किंवा एखादी गोष्ट कमी झाली तर दुसरी गोष्ट पण कमी होते. हे डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. आणि डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशिओ कॉन्स्टंट असतो हे विसरायचं नाही. अशा या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. Now what is the today's homework? Today's homework is that we have to find out or to solve the practice set 37 by using that steps. तुम्हाला दिलेल्या स्टेप्सनुसार प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे.
सर्वांनी व्यवस्थित स्टेप्स बघायचे आहेत आणि बघून त्या व्यवस्थित सॉल्व करायच्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व अशाच नवीन व्हिडिओ बघा व गणिताचा आनंद घ्या व उदाहरणं सोडवा. थँक्यू सो मच.